चिंतातूर विठू माऊली, सर्वांची चिंता दूर करणारी विठू माऊली आज मात्र स्वतःच चिंतेत जाणवले. विठू माऊलीचं दर्शन घेताना विठू माऊली स्वतःच चिंतेचं कारण सांगू लागले. होय रे बाळा, चिंता वाटते. होय रे बाळा, चिंता वाटते. आत्महत्या करणाऱ्या लेकरांची, मागे सोडून गेलेल्या त्यांच्या कुटुंबाची, अहोरात्र मेहनत करून उपाशी झोपणाऱ्या भक्तांची चिंता वाटते. जास्त खाल्ल्याने अपचन होणाऱ्या, अन्न उष्ट टाकणाऱ्या माजलेल्या लेकरांची, खनिजांचा वाळूचा उपसा करून वृक्षतोड करून धरतीला बकाल करणाऱ्या उपद्रवी लोकांची चिंता वाटते. चिमण्यांची, कावळ्यांची, पावसाची वाट पाहणाऱ्या चातक पक्ष्यांची, रस्त्यावर थुंकणाऱ्या, झिंगणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या नागरिकांची, पाऊस पडावा म्हणून कोरडी प्रार्थना करणाऱ्या भक्तांची चिंता वाटते. मी कितीही दिलं तरी समाधान नसणाऱ्या अतृप्त आत्म्यांची, मी कितीही दिलं तरी समाधान नसणाऱ्या अतृप्त आत्म्यांची, खूप काही घेताना परत देण्याची भावना नसणाऱ्यांची, प्रत्येक कामामध्ये स्वार्थ साधणाऱ्या लबाडांची, प्रत्येक कामामध्ये स्वार्थ साधणाऱ्या लबाडांची, सत्तेचा उपयोग समाजासाठी न करता स्वतः व 7 पिढ्या व्यवस्था करणाऱ्या राज्यकर्त्यांची चिंता वाटते. मुलामुलीमध्ये भेद करून गर्भपात करणाऱ्या असंख्य जोडप्यांची, म्हाताऱ्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून माझी वारी करणाऱ्या भक्तांची चिंता वाटते. जातीपातीचं राजकारणांची, वशिलेबाजी करून गुणवंतांचा हक्क हिरवणाऱ्यांची चिंता वाटते. एकामागून एक चिंतेची कारणं साक्षात विठू माऊली सांगत असतानाच भोवळ आली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग थरथरायला लागलं. हात जोडून मार्ग विचारू लागलो, क्षमा याचना करू लागलो. जगाच्या माऊलीने धीर देत सांगितलं, जगाच्या माऊलीने धीर देत सांगितलं, बाळा, निसर्गाची सेवा कर, वृक्षारोपण कर, संवर्धन कर, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर, स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी जगणं सुरू कर. मनुष्य जन्म मिळाल्याचा पुरेपूर फायदा घे. जे काही तुझ्याकडे आहे तू देऊन तर बघ. तुझी झोळी फाटेल एवढं तुझ्या झोळीत टाकण्याची जबाबदारी माझी. तुझ्यामुळे कोणी दुःखी होणार नाही याची काळजी घे. आईवडिलांची, वृद्धांची सेवा कर. बाळगोपाळांना खेळण्यासाठी हिरव्यागार निसर्गाची जोपासना कर. मानव जन्मातूनच मानवाचा विकास कर, तरच माझी चिंता दूर होईल. डबडबलेल्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी माऊलींचा चरणस्पर्श केला. माऊलींची चिंता दूर करण्याची प्रार्थना करत असतानाच माऊलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने शक्ती दिली. माऊलीच्या चिंतेला दूर करण्यासाठी चित्ताचं शुद्धीकरण झाल्याची जाणीव झाली. जय हरी विठ्ठल.